सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल इथं सकाळी भर दिवसात दर्शन ज्वेलर्सवर दरोडा पडला। 3 अज्ञात आरोपी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान ज्वेलर्समध्ये घुसले। त्यांनी हे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला, काही दागिने लुटूनही नेले। मात्र ज्वेलर्स मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर या दरोडेखोरांनी वार केले आणि पळून गेले। याचं एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय आणि यावेळी त्यांच्यातील 2 जण हे दुचाकीवर पळून गेले, तर एक जण हातामध्ये बंदूक घेऊन पळत निघाला। नागरिकांना भीती दाखवण्यासाठी त्यांनी त्याच्याकडील बंदुकीतून 2 गोळ्या हवेत देखील झाडल्या आणि इंदिरानगरच्या डोंगरावर तो पळून गेला। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त राकेश ओला आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले। पुढचा तपास सुरू आहे। तर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। कशा प्रकारे हे दरोडेखोर दुकानामध्ये घुसून लूटपाट करताना पाहायला मिळत आहेत। सोन्या चांदीचे दागिने लुटून ते पसार होताना पाहायला मिळत आहेत आणि याच वेळी त्यांनी दुकानदारावर देखील हल्ला चढवला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश माने सध्या आपल्यासोबत आहेत। अविनाश, नेमका कधी हा प्रकार घडलेला आहे? संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस कशा प्रकारे तपास करतात? नक्की जर सागर पाहिला तर ही संपूर्ण घटना सकाळी 10:30ची घटना। एकूणच पाहिला हा घाटकोपरचा संपूर्ण परिसर आहे। अमृतनगरच्या या परिसरामध्ये असलेले हे ज्वेलर्सचं दुकान आहे। एकूणच पाहिलं दिवसा ढवळ्या जी आहे ती संपूर्ण घटना घडलेली आहे। एकूणच पाहिलं तर सोन्याचे भाव जे आहे ते गगनाला कुठेतरी भिडताना पाहायला मिळते। त्यानंतर अशी जी घटना जी आहे ती मुंबईमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहिलं तर दिवसा ढवळाचं पाहिलं तर ही अशी घटना घडलेली आहे। एकूणच पाहिलं 3 जे आहे ते दरोडेखोर या दुकानामध्ये शिरले आणि एकूणच जो सोनारचा चालक आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती जो आहे तो धारदार शस्त्राने जो आहे तो हल्ला केला। त्यामध्ये तो जो आहे तो बिलकुल जखमी झाला। त्यावरती सध्या उपचार देखील सुरू आहे। मात्र दहशत माजण्यासाठी आजूबाजूमध्ये त्यांनी 2 फायर देखील केलाय, म्हणजे त्या ठिकाणी गोळीबार देखील केला या दरोडेखोरांनी। ऐकूनच त्या ठिकाणी पळ देखील काढलाय। त्यामध्ये संपूर्ण या दुकानातून एकूणच 3 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो या दरोडेखोरांनी लंपास केलाय। आता संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच अविनाश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।